आपण पाहत आहात लाईव्ह भारत मराठी, आवाज जनसामान्यांचा। माजी खासदार कॉम्रेड लहानू कोम यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन। डहाणू लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि सलग 1980 ते 1995 पर्यंत जव्हार विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले कॉम्रेड लहानू शिडबा कोम यांचं बुधवारी पहाटे निधन झालं। गेले 10 दिवस कॉम्रेड लहानू कोम यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। बुधवारी पहाटे वयाच्या 87व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाल्यानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून शोक व्यक्त करण्यात आला। कॉम्रेड लहानू कोम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 1959 पासूनचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेते होते। 10 नोव्हेंबर 1938 रोजी डहाणू तालुक्यातील आगवण या गावात त्यांचा जन्म झाला होता। मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण SP कॉलेज पुणे येथे घेतले। शिक्षणानंतर त्यांनी गुजरात महाराष्ट्र सीमेवरील तलासरी तालुक्यातील तलासरी हडळपाडा येथे शैक्षणिक सेवा आणि राजकीय कार्य सुरू केले। त्यांनी राजकीय जीवनात 7 वेळा निवडणुका लढवल्या। या दरम्यान 1977च्या निवडणुकीत डहाणू लोकसभा मतदारसंघात ते विजयी झाले। त्यानंतर 1980 ते 1995 पर्यंत सलग 15 वर्ष जव्हार विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले। गोदावरी व शामराव परोळेकर समवेत कॉम्रेड LB धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढ्यात सक्रिय सहभाग घेतला। प्रसंगी भूमिगत राहून तुरुंगवास भोगून देखील त्यांनी आपले कार्य निडरपणे सुरू ठेवले। त्यानंतर ठाणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मजबूत करण्यासाठी केलेले परिश्रम कोणालाही विसरता येणार नाही। याचाच परिणाम पक्षाने त्यांना डहाणू लोकसभेची उमेदवारी दिली। 1977 ते 1980 संसद सदस्य खासदार म्हणून ते निवडून आले। या काळात त्यांची केंद्र सरकारमध्ये अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली। या काळात त्यांना भारतभर सामाजिक कार्य करण्याची संधी मिळाली। 1980 ते 1995 पर्यंत जव्हार तलासरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी केलेले कार्य हे सर्वश्रुत आहे। गोरगरीब आदिवासी बांधवांना शेठ आणि सावकारांकडून जमिनीचा ताबा मिळवून देण्यासाठी गोदावरी परोळेकर यांच्या लढ्याला त्यांनी दिलेली साथ कधीही विसरता येणार नाही। शिक्षण क्षेत्रात कोम यांनी केलेले कार्य हे सुवर्ण अक्षरांनी लिहायला हवे असेच आहे। KG ते PG पर्यंतच्या शिक्षणाची सोय त्यांनी अत्यंत दुर्गम, दुर्लक्षित अशा आदिवासी भागात 18 विश्व दारिद्र्यात खिचपत पडलेल्या आदिवासी समाजासाठी उघडी करून दिली। 1994 साली कोम यांनी गोदावरी परोळेकर महाविद्यालयाची स्थापना करत उच्च शिक्षण गोरगरीब आदिवासी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न समाजाच्या विकासाची नांदी ठरला। हजारो आदिवासी युवक पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत। कॉम्रेड लहानू शिडबा कोम यांच्या निधनाने तलासरी आणि डहाणू तालुक्यात शोककळा पसरली असून आदिवासी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे। त्यांच्या पश्चात पत्नी हेमलता कोम, पुत्र सुबोध, सून सुजाता, नातू तुषार, कन्या सुनंदा, जावई हरिश्चंद्र कुलात, नातू विजय आणि नात रुचिता असा परिवार आहे। लहानू कोम यांचे पार्थिव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आल्यानंतर कोम यांच्या हडळपाडा येथील राहत्या घराजवळील शेतात अंतिम संस्कार करण्यात आले। अत्यंत साधी राहणे, प्रमुख समाजवादी, गोरगरिबांची कैवारी, वारली समाजरत्न पुरस्काराने सन्मानित, अत्यंत स्वाभिमानी, निस्वार्थी, निस्पृह अशा एका योद्ध्याला अखेरचा लाल सलाम। ताज्या घडामोडी बातम्या पाहण्यासाठी लाईव्ह भारत मराठी, आवाज जनसामान्यांचा चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा।